रमेश म्हात्रेला आणखी काही दिवस आतच राहू द्या, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. कोर्टाने कान उघडणी करत संतापही व्यक्त केलाय. डॉक्टरांना तुम्ही मारलं तरी ते सगळे वाचले हेच आश्चर्य, असंही कोर्टाने म्हटलंय. तुमचं कर्तव्य लोकसेवा आहे की लोकांना मारणं, असा सवाल कोर्टाने केलाय. वयाचा उल्लेख करत म्हात्रेनं सशर्त जामीन मागितलाय. यावर आज सुनावणी झाली. आता रमेश म्हात्रेच्या अर्जावरती सोमवारी पुन्हा सुनावणी होईल. म्हात्रेच्या गुंडगिरीवरती हायकोर्टाने कसा संताप व्यक्त केलाय आपण पाहूयात. कळवा हॉस्पिटलमधले 8 ते 10 जुलैचे सीसीटीव्ही जपून ठेवा, असं कोर्टाने म्हटलंय. कल्याण हॉस्पिटलमधले 7 ते 10 वाजतापर्यंतचे सीसीटीव्ही जपून ठेवा. पोलिसांनी आरोपीला व्हीआयपी वागणूक का दिली, असा प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे. रमेश म्हात्रेला पोलिसांनी व्हीसीद्वारे का सादर केलं, असाही खडा सवाल कोर्टाने केला आहे. म्हात्रेला व्हीसीद्वारे हजर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. अधिकाऱ्यांचं नाव सांगा, नाहीतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना कोर्टात बोलवू, असंही कोर्टाने ठणकावून सांगितलंय. म्हात्रेचा बीपी 160/100 झाला म्हणून ऍडमिट केलं. इथे आमचाही बीपी 160/100 वर जातो. पोलिसांनी लोकांचं संरक्षण करावं, आरोपींचं नाही. अटकेनंतर म्हात्रे कोसळला म्हणता मग डॉक्टरांना बेदम मारताना कसा कोसळला नाही, असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे. म्हात्रे 73 वर्षांचा आहे म्हणता डॉक्टरांना मारताना तर 25 वर्षांचा वाटतो. तर अशा पद्धतीने कडकडीत शब्दामध्ये कोर्टाने सुनावलेलं आहे.